पवईच्या आरे स्टुडिओमधील अपहरण प्रकरणामध्ये शूटिंग सुरू आहे असा भास निर्माण करून काही निरागस मुलं आणि त्यांच्या पालकांना भीतीच्या जाळ्यात अडकवलं होतं। या थरारक प्रसंगात एका आजीनं मात्र धैर्य दाखवलेलं आहे। आम्हाला व्हिडिओ आला सुरुवातीला, मग आम्ही आज बघायला गेलो तर बंद केलं होतं सगळे दरवाजे। मग आम्ही त्याच्यासाठी दंगा करायला वरती येऊन आले ना, त्यांनी पोलिसांना बोलवलं। मग पोलीस आल्यानंतर मग त्यांनी फार हे केलं। मग पुन्हा आम्ही पोलिसांनी पण सगळे प्रयत्न केले। इथे आल्यानंतर पोलीस इकडे घेऊन आले आईला। ही बाहेर आले ना तेव्हा जखमी अवस्थेतच आली आई आणि दुसरे एक सर होते ते डायरेक्टर। जे काय आज वागले ना त्याच्यातून एवढा संताप झाला की काही आम्ही जण शिव्या पण देत होतो बाहेर। थोडा वेळ त्यांनी डोर उघडा ठेवला, परत अचानकच त्यांनी डोर बंद केला, सगळं बंद केलं जे काय असेल ते। आणि मग आम्हाला वाटलं कुठला तरी सीन सुरू आहे, आवाज होत असेल आमचा, म्हणून केला। पण मग थोड्या वेळानंतर आमच्या पॅरेंट्सचा जोरजोरात रडण्याचा खालून आवाज आला खिडकीतून। मग माझी आजी तिथे होते, तिने माझ्या आईला फोन केला, त्यामुळे आम्हाला कळालं काय सुरू आहे ते। मग हळूहळू माझ्या आजीने आम्हा सगळ्यांना वाचवलं। मुली मुलं 17 होते सगळं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।